हॅलो, हम्म. घरी आली ना? नाही काऊन? कुठे आहेस? दवाखान्यात आहो. दवाखान्यात कुठे? मग आता फोन कोण नव्हती उचलून राहिली? आताच आणला मी फोन. मी दवाखान्यात गेलती. दवाखान्यात गेली होती मग आताच आणला फोन. तर मग आता तू घरी आलीशील की नाही? नाही ना, आताच गेली ना. आता फोन घेतला ना, आता दवाखान्यात गेली मी. सकाळी येईन घरी आता. सकाळी येशील तू घरी? हो, सकाळी नाही, परवा दिवशी. तू ये घरी, जेव खा हे कर. तू ना आता उद्या उद्या यायला पाहिजे की नाही? हा, येतो. मग आज आता तू घरी आली तर मग आता तू घरी थांबायला पाहिजे की नाही? अरे मग मला दवाखान्यात मग काय दाताचं काय वाया जाऊ देऊ? अर्धा निघला ना, अर्धा वाया जाऊ दे म्हणजे? दातासाठी गेली मी दवाखान्यात. दातासाठी? तुझ्या दाताला काहीच झालं नाही. तू वाया जायचं म्हणून राहिली. वाया जायचं नाही. तुले लोक बैकून देतात, तुला बाया बैकून देतात. तुला तुझ्या पोराच्या जीवनावर काय संकट येईल ते समजत नाही काय? आमचं कुठे लग्न नाही होऊ देऊन राहिलं, आम्हाला कुठे प्रेम नाही भेटू देऊन राहिली, आमचं सरळ वाया चाललं, आमच्या आयुष्याचा सरळ सत्यानाश होऊन राहिला. तुला समजून नाही राहिलं का आपल्या पोराचे काय हाल होऊन राहिले? आपला पोरगा साधा सरळ आहे. इकडून तिकडून आम्ही एखाद्या इकडे जोडायला जातो तर तू म्हणता काय सरळ वाया जाऊ दे काय? तुला मी सरळ वाया जाऊ द्यायचं म्हणून राहिलो काय? तुला काय म्हणून राहिलो की आपल्या घरचं बी व्यवस्थित कर, इकडे आमचं बी आयुष्य पाय, तू आमच्या बी आयुष्याचं व्यवस्थित कर. असं नको करू की आमच्या आयुष्याचा सत्यानाश होईल उलट सुलट करून. मग तू ना आपल्या घराचं बी व्यवस्थित करायला पाहिजे आणि आमचं बी व्यवस्थित करायला पाहिजे. तुला समजत नाही का आपला पोरगा साधा सरळ आहे? तुला उलट सुलट सल्ले देतात करायचे कोणी? मग तू ना त्याच्या म्हटल्यानं ऐकायला पाहिजे काय? हा, मग तू आता आम्ही तुला काय म्हटलं होतं? उद्या मी जातो. उद्या तुझे काम काय होतं? मी म्हटलं की मी सोमवारी जातो. मग तू ना घरी थांबायला लागत असतं की नाही? की तुला आजच दवाखान्यात जायचं आलं होतं? मग ज्या दिवशी मी सोमवारी जात होतो त्या दिवशी तू दवाखान्यात जाती. बोलायला लावून राहिली फालतूचं. जे व्हायला जाते आमचं काम ते हिचकून टाकतं. इकडे पहिलेच तर आमच्या घरावर गोटे यायला जिकडून तिकडून उलट पब्लिसिटी करून टाकली. आम्हाला अंदर दाखवल्या ते. कोण अंदर दाखवतं? कोण कंप्लेंट दाखवतं? कोण आम्हाला मारायला सांगितलं? ते मारायला नको सांगू, आम्हाला अंदर टाकायला नको सांगू. आम्ही एखाद्या ठिकाणी प्रेमाचे संबंध जोडायला गेलो, लग्ना संबंध जोडायला गेलो, आमचं लग्न होऊ दे. एक तर तू तुझ्या हातानं लग्न करून देऊन नाही राहिली, एक तर आमचं चाललं आयुष्य बिना प्रेमाचं बिना बायकोचं. इकडे आम्ही साधे सरळ. तू ना तुझ्या घरी काही प्रॉपर्टी ठेवली नाही, काही ठेवलं नाही. इकडे लोकांना सांगितलं की त्याला पैसे पाहिजेत. मग मी तुला म्हटलं होतं का पैसे दाखवायले? मग एक तर पैसे दाखवले तर आमच्या जीवनात बी पैसा यायला पाहिजे, तुझ्या जीवनात बी पैसा यायला पाहिजे, म्हणजे आपल्या घरी बी पैसा यायला पाहिजे. आम्ही तिकडे जिकडे जाऊ तिकडे बी पैसा यायला पाहिजे. नाही तर मग आता तुला पैसा आम्ही सांगितलं होतं का दाखवायचं? चांगल्यापैकी आम्ही पोरगी पाहायला गेलो, लग्ना संबंध पक्का करून आलो. तुला बाईने बैकून दिलं, मग तुला काऊन तोडून टाकलं? त्या स्टुडिओतलं काऊन तोडून टाकलं? त्या श्रद्धा कपूरच्या इकडे लोक हल्ले गेले ते काऊन तोडून टाकले गेलं? इकडे जळगावला गाडी टाकली आम्ही. हा, तुला सांगितलं की दुर्गाबाई ते गाडी बंद कर, चालू नको देऊ त्याची. दिली बंद करून, याले त्याला सांगून उलट सुलट करून दिली गाडी बंद करून. म्हटलं ते की तो कामधंदा करत नाही. आम्हाला सक्त मजुरीची सजा दाखवल्या ते 5 वर्षाची. म्हणजे का 5-40 आणि 5-45. तू सांग, सक्त मजुरीच्यासाठी सजा दाखवायला पाहिजे का त्याला? आम्ही एखाद्या ठिकाणी काम करायला जातो, एखाद्या ठिकाणी लागतो, तर इकडे गावात माझं घालो सुरू होऊन जातात की त्याला मारून काढून द्या. मग असं काऊन केलं आहे ते? सांग ना. मग आम्ही एखाद्या ठिकाणी कामाला गेलो, आम्ही कामाला लागतो तर आम्हाला काऊन सांगितलं ते की मारून काढून दे? खरं सांग आता तू. तुला बाया उलट सुलट सांगतात करायला, मग तुला ऐकायला पाहिजे काय? मी तुला पहिले काय सांगितलं की तुला बायला सांगायला पाहिजे की तुम्ही तुमचं बी व्यवस्थित करा, इकडे माझ्या घराचं बी व्यवस्थित द्या करून. इकडे माझ्या पोराले कुठे ना कुठे प्रेम भेटू द्या, माझ्या पोराचं कुठे ना कुठे लग्न होऊ द्या, असं सांगायला पाहिजे तो बुवा. तुला सांगायला पाहिजे तो गजा महाराज आहे, त्याला मारू नका, त्याला जेलात टाकू नका, त्याच्या वस्तू चोरी करून नका घेऊ, कोणी बी त्याला प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या करून, असं सांगायला पाहिजे बा. एक तर तू त्या हातानं लग्न देऊन नाही राहिली करून. आमचे 6-7 ठिकाणचे लग्न संबंध तोडून टाकले. काऊन तोडले तू ना? तो रामा सांगत जाय मले, म्हणे त्या आईला कोणीतरी बैकून देते.
तिले म्हणे ते माय लग्न तोडते म्हणे, माय प्रेमाचे संबंध तोडून राहिली, लग्नाचे संबंध तोडते ते. तिला सांगू सांगू म्हणे मी चित्कारलो म्हणे, माझ्या डोक्याच्या नसा फाट्यावर राहिल्या पण ते ऐकत नाही. तर तुया म्हटलं ना काय ऐकीन म्हणे. तर मग तुला समजायला पाहिजे आई की आपला पोरगा तो रामा हुशार होता, त्याच्या एवढा मी हुशार आहो काय. मग इकडे माझ्या जीवनाचे काय हाल होऊन राहिली, माझ्या जीवनाची काय फजिती होऊन राहिली, तुला समजत नाही काय. तुयामध्ये मायामध्ये वाद कोण होता, हा भांडणं कोण होता. कारण की तू एक तर तुझ्या हातानं प्रेम, तुझ्या हातानं एखादी पोरगी पाहून नाही देऊन राहिली, एक तर माझ्या लग्न नाही देऊन राहिली. एक तर मी करायला जातो माझ्या हातानं तर मला मारून काढून द्यायला सांगतो. इकडे माझ्याजवळ पैसे नाहीत, हा इकडे माझ्याजवळ पैसे नाहीत. पैसे तुला दाखवले की त्याला सांगतो की त्याला पैसे पाहिजे. पैसे दिले आता दुसऱ्याले, मला देतो तू 500,000 रुपये. मग मी एखाद्या ठिकाणी जातो, कामाला लागतो, मग एखादा लग्नामध्ये पडते तर मग असं काऊन म्हटलं आहे की ते म्हणतात की आम्ही कंप्लेंट करतो, करून देणारा बी अंदर देईन आणि करून मागणारा बी अंदर देईन. मग एखादा करून देत असेल तर त्याला करू द्यायला पाहिजे की नाही. मग एखाद्या ठिकाणी आम्ही एखाद्या ठिकाणी काम करायला जातो तर मग आम्हाला एखादा कामावर ठेवते, लग्न बी देते करून, प्रेमाच्या सारखं बी देते करून. मग कोण म्हटलं आहे की त्याला मारून काढून द्या, असं सांगायला पाहिजे की नाही वा तुम्ही करा, आम्ही म्हणतो तुम्ही करा, त्याला मारून काढून द्यायची काही गरज नाही. हे लोक देतात तो लग्न करून मी काय म्हणू राहिलो तुला ऐकून घे पहिले ऐकून घे. किती वर्षापासून पेंटिंग आहे लग्न. 2013 मध्ये मी चारोळी संग्रह छापला 7 म्हणून. मी काय म्हणू राहिलो ऐकून घे तू. 2007 मध्ये मी चारोळी संग्रह छापला होता. 2007 मध्ये नाही, 2013 मध्ये. 2013 मध्ये मी चारोळी संग्रह छापला होता. आता आज रोजी त्याला किती वर्ष झाले. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 13 वर्ष झाले. अजून तुझ्यानं लग्न झालं नाही. अजून तू म्हणतो की लोक देतात लग्न करून. मग 13 वर्षापासून अजून आमचं लग्न दिल्या नाही गेलं करून. मग काय तू सांग, माणसाचा तरुण पण जवानी असते किती वर्ष. मग त्या स्टुडिओमध्ये थांब त्या स्टुडिओमध्ये होतो मी. त्या स्टुडिओ मधलं लग्न तुला किती कोण्या साली तोडलं. 2017 साली. मग 2017 साली तोडलं. 2017 साली तुला लग्न तोडलं नसतं मी 5-6 महिने जर त्या 1 वर्ष बी त्या स्टुडिओमध्ये राहिलो असतो आणखी तर माझं लग्नही झालं असतं ना. आतापर्यंत मला 3-4 वर्षाला पोरगाही असता, नाही तर पोरगी असती. इकडे आपल्या घरचं बी चांगलं झालं असतं, त्या स्टुडिओचं बी चांगलं झालं असतं. मग तुला काऊन लग्न तोडलं. त्या गडचिरोलीला चांगल्यापैकी मी पोरगी पाहायला गेलो. त्या सरले म्हटलं असतं सर मी हिच्यासोबत लग्न करतो, तुम्ही इले नोकरी द्या लावून. तर त्या सरनं नोकरी दिली असती लावून. मग आता तुला तिकडलं लग्न कोण तोडलं. दाखवले पैशाचा व्यवहार दिला दुसऱ्याच्या हाती देऊन. आम्हाला त्याला भिकारी दाखवून मग त्या याच्यामध्ये ग्लासामध्ये 10-20 रुपये टाकून चालली जातं घर सोडून. मग आता तू सांग आम्हाला. तू म्हणता की गावातले लोकच देतात तुला लग्न करून, हेच लोक देतात करून. आता तू सांग, तू हावल्या करता. हो येते ते मंगळवारी, हो येते ते 12 तारीखले. तू काय म्हणत 12 तारीखले मी 100% तुझे लग्न देतो करून. 12 तारीख गेली बी निघून, हुकलं लग्न. तू हावल्या करता. तिकडे तुला बायाने फोन केला, दुर्गाबाई चालली आहे आमच्या घरी, तू चालली आता तिकडे. बाया तुला बैकून देतात. थांब दुर्गाबाई, करू नको लग्न. थांब दुर्गाबाई, देऊ नको त्याला प्रेम कुठे. दुर्गाबाई त्याला माधरसोबत दाखव. दुर्गाबाई त्याचं लग्नच नको देऊ करून. हावल्या कर त्याला. हावल्या कर आणि भरोशावर बसव. हावल्या करत जाय आणि भरोशावर बसत जाय. हो म्हणतात ते, हो म्हणतात. अवा 12 तारीख गेली निघून. 12 तारीख गेली. तुला 2017 मध्ये लग्न तोडलं. 2017 मध्ये लग्न तोडलं स्टुडिओतलं. तुला इकडे उचलायचं काहीच काम नव्हतं. असं सांगायला लागत असतं की इकडे बी पैसे द्यायला सांग, तिकडे बी पैसे द्यायला सांग. तुला व्यवस्थित करायला काय. मी काय म्हणून आलो तुला काय म्हणून आलो. तुला माणुसकीनं समजते काय. तुला जसं इकडे मी अर्धा पागल झालो, अर्धा दिमागानं. 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस नाही. 4-5 दिवस नाही आई. 4-5 दिवस नाही. तू काय म्हणता 12 तारीखले देतो करून. दिलं का तुला 12 तारीखले. हावले केलं. चाट दिली वेळेवर आणि निघून चालली गेली. अरे मी तुला सांगतो, तू 4-5 दिवस म्हणून आली की नाही. तू त्या 4-5 दिवसामध्ये तू लग्न देशील की नाही करून, तर मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तू लग्न देत नाही करून. उलट पुऱ्या रोड गली रस्त्या यानं चुकीची पब्लिसिटी करून टाकतो. मी त्या कापसाची पब्लिसिटी कशी केली तू ना. मला मार पडी नशी. मी ना काय लिहिलं होतं. गेले उतरून ना सांगू नका ना. आता कुठे चुकला रे वेड्या. आज माझ्या अंगणात सांडला कापूस. आज साऱ्या डोंगर माथ्यावर थेंब झाला मोठी गवताच्या पात्यावर. तुला त्या कापसाची मारपडी नशी पब्लिसिटी करून टाकली. त्या दिवशी तुला त्या संतोष चिकट्यानी म्हटलं की नाही गड्या 8 दिवस थांब तुले काय म्हणून राहिलं मी. त्या संतोष भाऊच्या कडून काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुझ्याकडून आहे.
त्या संतोष भाऊच्याकडून प्रॉब्लेम नाही. त्या संतोष भाऊले म्हणतात नको टाकू. प्रॉब्लेम तुझ्याकडून आहे. रामाचे प्रेमाचे संबंध कोण तोडत जाय? ते संतोष भाऊ तोडत जास की तू तोडत जास? हा, तू त्या पिंटू नाठेच्या घरी सांगत जास, पिंटू नाठेच्या आईले घेऊन त्या गीता भोपडेच्या घरी जात जास. हा, तिच्या मायले बैकून देत जास, रामाचे प्रेमपत्र दाखवून ते तिच्या मायले नेत जाय आणि त्या वावरामध्ये झिट्या धरू धरू मारत जाय. तिला राजस्थानमध्ये नेऊन टाकलं. तुला प्रेमाचं प्रकरण तोडलं की नाही? रामाभाऊचे प्रेमाचे प्रकरण तोडत जात की नाही? मग आता तुला रामाच्या लग्नामध्ये तू होती काय? पांडुमामा बी नव्हते. कारण की तुला बैकून दिलं होतं की दुर्गाबाई ते पोरगी धंदा करणारी आहे, ते पोरगी घेऊ नको. त्या पोरगीच्या सोबत जर लग्न जर झालं नसतं तर तुझ्या घरामध्ये 5 पैसे बी आले नसते. कारण तुझ्या नवऱ्याला पागल दाखवायला लावलं, तुझ्या पोराले पागल दाखवायला लावलं. त्याचं लग्न होऊन राहिलं तर ज्ञानूचं, त्याला पागलखाना दाखवायला लावला, बाबाले पागलखाना दाखवायला लावला. त्या पागलखान्याच्या याच्यामध्ये बाप मरून गेला. त्या रामाचं जर लग्न जर झालं नसतं आणि त्या गोपालभाऊ नितीन मौलच्या घरचा जर सपोर्ट जर आला नसता तर तुझ्या घरी 5 पैसे बी आले नसते. ते केबल नेटवर्कचा सपोर्ट बी आला नसता. मग तुले ते रामाचं लग्न झाल्यावर बाईने बैकून दिलं. कोण बैकून दिलं कोण नाही? की दुर्गाबाई त्या पांडुमामाच्या घरून बैकून दिलं की काय त्या मामीनं? मग आता तुनं त्याच्या म्हटलं ना ऐकलं, पांडुमामाच्या त्या मामीच्या मोठ्या मामीच्या म्हटल्यानं त्या मामीनं सऱ्या उगलेच्या घरी सांगितलं. मग तू एक कान भरला गेले की रामाचे प्रेमपत्र यायला दाखव. तुनं मला ते रामाचे प्रेमपत्र दाखवले. रामा भाऊ मध्ये म्हणून भांडणं झाले. हा, नाही तर भांडणं झाले असते का आमच्या दोघे भावामध्ये? मग आता तू सांग, मेन वाया कुठून जायला, लोचा कुठून जायला? विशेष हे आहे की तुला बाया कोणशी बाई सांगते कोणशी नाही, ते पांडुमामाची बायको सांगते की काय सांगते की त्या उगलेच्या घरून सांगतात. तुले देतात कान भरून आणि तू चुकीचं करून टाकतो. एवढा काही बडबड करू नको. 4-5 दिवस थांब आता. मी काय म्हणून राहिलो तुले? अवा इकडे अर्धा पागल झालो मी. अर्धा पागल झालो. दिमाग माय हँग झाला. दिमाग काम नाही करत. माय वेळेवर चांगल्यापैकी